लोहानगर परिषदेवर शिवा संघटनेचा प्रचंड धडक मोर्चा संपन्न. पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी कार्यकर्त्यांचा एल्गार. अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने आज लोहा शहरात प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला. क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ आणि हे काम तातडीनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येनं वीरशैव लिंगायत समाज बांधव बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. हातामध्ये संघटनेचे झेंडे आणि घोषणाबाजी करत हा मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकला. यावेळी लोहा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चा जय शिवा महात्मा बसवेश्वर यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि या आंदोलनामुळे लोहा शहरातील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. लोहा नगरपालिकेवर शिवा संघटनेच्या वतीनं आज धडक मोर्चा काढण्यात आला. लोहा नगरपालिकेतील महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभीकरण करा ही मागणी शिवा संघटनेने केली होती. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम हे सुरुवात केलं होतं, पण सुरू केलेलं काम आमदार प्रताप चिखलीकर यांनी बंद पाडलं आणि महात्मा बसवेश्वरांचा अपमान केला. म्हणून आमदार चिखलीकरचा निषेध करण्यासाठी आणि तातडीनं महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करा या मागणीसाठी आजचा हा निषेध मोर्चा होता. मी आता सांगितलं आहे की प्रशासनाला 15 ऑगस्ट 2026पर्यंत आम्ही पुन्हा डेडलाईन दिलेली आहे. शहरामध्ये भरपूर निधी आहे, तुम्ही इतर निधी दुसरीकडे वापरू शकता. 3 महिने वेळ दिलेला आहे. 15 ऑगस्ट 2026पर्यंत महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू करा, नाहीतर आमदार प्रताप चिखलीकरला लोहा कंधारमध्ये आम्ही फिरू देणार नाही असा इशारा दिलेला आहे. मोर्चामध्ये शिवा संघटनेचे लोहा कंधारमधले मावळे तर होतेच, पण 18 पगड जाती धर्माचे समाज बांधव जे सगळ्या महामानवाला मानणारे समतावादी आहेत, जे महामानवाचा आदर करतात, ते सगळे मावळे आणि त्यांच्यासोबतच भाजपचेही सर्व पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आज लोहा नगरपालिकेवर निषेध मोर्चा जे काढण्यात आला ते बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात सुशोभीकरणाच्या संदर्भात होता. सुशोभीकरण लवकरात लवकर व्हावं ही आमच्या सर्व लोहा शहरातील तमाम जाती धर्मातील लोकांचं काम म्हणणं आहे. त्यानुसार सुशोभीकरण झालं पाहिजे आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या दृष्टीनं ह्या मोर्चाचं नियोजन प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी केलं होतं. त्यास आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही सोबत आहे. तुम्हाला तुमच्या बायकोच्या नाही, पण प्रताप पाटलाच्या एकाही उमेदवाराला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभेला, लोकसभेला या ठिकाणी मतदान करायचं नाही अशी शपथ महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्या एकदा आपण लातूरमध्ये दाखवले की बसवेश्वराच्या पुतळ्याचा अपमान केल्यानंतर आम्ही कोणालाही पाडू शकतो. लातूरमध्ये दाखवले. आता या येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रताप पाटलाची बारी आहे आणि प्रताप पाटलाला सांगायचं, प्रताप पाटील आता खरं जर तुझ्यामध्ये पैसा असेल, तुझ्याकडे खरंच ताकद असेल, तू आता निवडणुकीला उभा टाको. सगळ्याला शपथ आहे, शपथ मोडायची नाही. धोंडगे साहेब, तुम्ही गडबड करायची नाही. सगळे मिळून एकदा कुस्ती. सर तुम्हाला 29 झाल्यावर चान्स नाही. मी स्पष्ट कडक भूमिका 29ला सर, बाकीच्या टाइम मध्ये मग दमादमाने एक आपण येऊ. आजचा ठराव पास करायचा का एवढा? धन्यवाद. जय शिवा.
जय भीम, जय बसव, जय मल्हार.